नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी फ्लावर खातो, आता फ्लावर सर्वच जण आणतात, परंतु त्याची जी देठं असतात ती सर्वजण फेकून देतात। परंतु आज मी तुमच्यासोबत या देठांचा अगदी महत्त्वाचा उपयोग आपल्या रोजच्या कामामध्ये कसा होईल हे तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जो की तुम्ही कधीच बघितलेला नसेल। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा। तर बघू शकतात आपण ज्या पण वेळेस फ्लावर आणतो त्यावेळेस त्याची जी देठ असतात अशा प्रकारे आपल्याला सेपरेट काढून घ्यायची आहे। आणि हा जो मी ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करते ही तुम्ही यापूर्वी कधीच बघितलेली नसेल, आणि ज्यावेळेस तुम्ही इतरांना ती दाखवशाल किंवा सांगशाल त्यावेळेस त्यांना ही ट्रिक नक्की आवडेल। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला जी देठं असतात फ्लावरची ती अशा प्रकारे पूर्ण बारीक या ठिकाणी कट करून घ्यायची आहे। आता तुम्हाला जर वाटत असेल काही देठं जर जाड असेल तर वरचा भाग त्याचा कट करून अशा प्रकारे तुम्हाला ते अगदी बारीक त्याची साईजमध्ये आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने बघू शकतात। आणि मी ही जेव्हा हे फ्लावरची ट्रिक मी ज्यावेळेस यूज केली त्यावेळेस मला असं वाटलं की मी या आधी सर्व फ्लावरची जी देठं का फेकून दिली असेल। तर बघू शकतात आपण जे फ्लावर तर यूज करतो, परंतु त्याचबरोबर त्याच्या देठांचाही या ठिकाणी खूप छान असा रोजच्या कामामध्ये वापर करणार आहोत। तर बघू शकतात आपल्याला यामध्ये टाकायचं आहे डाळीचं पीठ, जे बेसन असतं ते आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे। आणि जास्त टाकायचं नाही आहे, तुम्ही किती तुमचे जे फ्लावरचे देठ किती आहे त्या अंदाजानुसार आपल्याला यामध्ये डाळीचं पीठ घ्यायचं आहे। बघू शकतात। आणि जी पण आपण हे बनवणार आहोत ते अगदी सोप्या पद्धतीचं आहे आणि तुम्हाला नक्की आवडेल। त्यानंतर आपल्याला यामध्ये मीठ, मिरची आणि हळद पण टाकून घ्यायची आहे। बघू शकतात। त्यानंतर अजून एक गोष्ट यामध्ये ॲड करायची आहे ती म्हणजे जिरे, आणि सर्व जे मिश्रण आहे व्यवस्थित पाण्याच्या साहाय्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता तुम्ही लाल मिरचीऐवजी यामध्ये हिरवी मिरची देखील टाकू शकतात, परंतु लहान मुलांना जर खायला देणार असेल हे तर तुम्ही याऐवजी लाल मिरची टाकली तरीही चालेल। त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जी कोथिंबीर असते हिरवी, ती आपल्याला बारीक करून यामध्ये टाकायची आहे। बघू शकतात। आता ही आपण जे बनवणार आहोत, जे पकोडे असतात ते या ठिकाणी बनवणार आहोत आणि अगदी टेस्टी हे पकोडे होणार आहेत। मला सुरुवातीला मी ही रेसिपी फर्स्ट टाइम बनवत होते, त्यामुळे खूप सारी असं म्हणजे एक्सायटेड होती मी की किती छान हे होऊ शकेल। आणि ज्यावेळेस मी बनवलं आणि ते खाल्लं त्यावेळेस वाह, इतकं छान हे पकोडे झालेले होते जे की मी कधी खाल्लेलीही नव्हते। आणि आता यानंतर मी जेव्हा कधी फ्लावर आणेल त्याचे देठ मी फेकून न देता अशा पद्धतीचे मी पकोडे करून नक्कीच वापरात आणेल। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला पाण्याच्या साहाय्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर हिंग असेल तर तो देखील तुम्ही यामध्ये टाकू शकतात। आता या ठिकाणी आपल्याला कढईमध्ये तेल टाकून तेलसुद्धा गरम करून घ्यायचं आहे, कारण आता आपल्याला याचं बनवायचे आहे पकोडे। आणि तुम्ही जर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला जर आवडली नाही तर मला मेसेज करून देखील नक्की कळवा, कमेंट्स करून नक्की कळवा। बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला याचे पकोडे तयार करून घ्यायचे आहे। आणि खूप छान जे आपण तुम्ही एका वेळेस तुम्ही फ्लावर जो असतो त्याचे सुद्धा पकोडे बनवू शकतात, आणि ह्या देठांचे देखील पकोडे तुम्ही बनवा। आणि कुठले पकोडे तुम्हाला जास्त आवडतात ते तुम्ही स्वतःच बघा। बघू शकतात आपण ज्या पण वेळेस हे फ्लावरचे देठ फेकून देत होतो, परंतु अशा प्रकारे जर ते फेकून न दिले त्याचा जर असा यूज केला तर बघू शकतात आपलं भरपूर पैशाची देखील या ठिकाणी बचत होऊ शकते। अशा प्रकारे आपल्याला याचे पकोडे या ठिकाणी मी बनवून घेतले आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला। आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित म्हणजे पकोडे लालसर होईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। आणि माझ्याकडे आता कमी देठ होते फ्लावरचे, त्यामुळे हे जे पकोडे आहे ते कमी प्रमाणात झाले आहे। मी नेक्स्ट टाईमला नक्कीच त्याची जी देठ आहे फ्लावरची ती फेकून देण्याआधी हे पकोडे नक्कीच करणार आहे। आता आपल्याला फक्त ते व्यवस्थित कापून झाल्यानंतर ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे, कारण त्यावरती धूळ किंवा माती नसेल। स्वच्छ धुवून आपल्याला त्यानंतरच ही रेसिपी बनवायची आहे। बघू शकतात इतके छान आणि कुरकुरीत हे पकोडे झालेले आहे। कुठलीही गोष्ट आपण ॲड केलेली नाही तरी इतकी टेस्टेड लागत आहे। ज्यावेळेस तुम्ही हे बनवशाल त्यावेळेस तुम्हाला ते नक्कीच समजेल। बघू शकतात
खूप छान, मी खाऊनसुद्धा बघते आहे, अगदी छान याची टेस्ट आहे. नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास पाठवायला विसरू नका, कारण त्यांना देखील ते देखील फ्लावर्स, आता हिवाळ्यामध्ये फ्लावर्स खूप येतात विकायला आणि अशा वेळेस आपण त्याची जी देठं फेकून न देता त्याची अशा प्रकारे कुरकुरीत पकोडे नक्की ट्राय करू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.